Good afternoon to one and all. I, Deepika Moria from HL College of Science and Commerce, welcome you all for the cultural program organized on the occasion of 29th annual 2 days conference of MCEM. I welcome respected Sir MS Gosavi Sir, President of MCEM, Principal SB Pandit Sir, Dr. Mrs. Principal DP Deshpande Madam, Dr. RP Deshpande Sir, Principal PM Deshpande, Shri Sailesh Gosavi, Professor P. Devraj Sir, Dr. K.R. Shimpi Sir, Shri Kalpesh Gosavi Sir, Principal S.R. Khandelwal, delegates, participants and colleagues. Indian culture is the heritage of social norms, ethical values, traditional customs, belief system and whatnot. It is often labeled as combination of colors from east to west, north to south. We observe the various cultural colors at HL Township. It is also known as Mini India. Let us enjoy the performances presented by the students of English Medium School, Pimpalgaon, HL School, Marathi Medium, HL High School and Junior College, English Medium, and students of HL College of Science and Commerce. Let us start the performance, which has an origin from Maharashtra. It's Lejim. Lejim dancers carry a small musical instrument with jiggling symbols called as Lejim, after which the dance form is named. लेझिम मराठी मातीतला प्रकार. मराठी शाळांमधून, व्यायामशाळांमधून अनेकदा आपल्याला या लेझिमची कवायत बघायला मिळते. विशेषतः मिरवणुकींमध्ये या लेझिमचा सहभाग हा अवर्णनीय असतो. असेच HL मराठी माध्यमाचे विद्यार्थी आपल्यासमोर लेझिमचे काही हात सादर करीत आहेत. बघूया. लेझिम खेळतच सर्व विद्यार्थी त्यांना आखून दिलेल्या जागांवरती आता मार्गक्रमण करीत आहेत आणि लवकरच आपल्या 29व्या महाअधिवेशनाचा 29 हा विशेष आकडा आपल्यासमोर लेझिमच्या स्वरूपात सादर होत आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला या 29 नंबरचं सादरीकरण इथे दिसतं आहे. या मुलांचं खरंच खूप कौतुक. अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर हा 29 नंबरचं फॉर्मेशन या विद्यार्थ्यांनी लेझिमच्या स्वरूपात सादर केलेलं आहे.
संगीत हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक. शास्त्रीय संगीत ते सुगम संगीत हे गायन कलेचे विविध पैलू. शिवम दुबे आणि सहाय्यक प्राध्यापिका वृषाली जोशी यांचे गायन कलेचे परफॉर्मन्सेस आता आपण पाहणार आहोत. पिया की नजरिया जादू भरी पिया की नजरिया जादू भरी मोह दियो मन प्रेम भरी मोह दियो मन प्रेम पिया की नजरिया जादू भरी कवन जतन करिए आली कवन जतन करिए आली नाही पड़े मोहे चैन एक घड़ी नाही पड़े मोहे चैन एक घड़ी पिया की नजरिया जादू भरी पिया की नजरी गम पद पम गम पम गम गरे सा पिया की नजरी पिया की नजरिया जादू भरी निरे सा निरे गरे सा निरे गम पम गरे सा निरे गम पद पम गरे सा पिया की नजरिया जादू भरी पिया की नजरिया जादू भरी कवन जतन निरे गम रे गम द गम धनि मदनि सा कवन जतन कवन जतन करिए आनी गगरे गगरे सा निनि धनि नि ध प गगरे गगरे सा रे सा नि ध प धनि सा कवन जतन करिए आनी कवन जतन करिए आनी नाही पड़े मोहे चैन एक घड़ी नाही पड़े मोहे चैन एक घड़ी पिया की नजरिया जादू भरी पिया की नजरी पिया की नजरी पिया की नजरिया जादू भरी. नमस्कार, मी वृषाली जोशी, प्राध्यापिका, एचएल कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स. मी तुमच्या समोर आज एक गीत सादर करत आहे. गीताचे बोल आहे शुद्धी दे बुद्धी दे दे दयाघना. संगीतकार आहेत श्रीरंग उमराणी आणि चित्रपटाचे नाव आहे 10वी फ. शुद्धी दे बुद्धी दे दे दयाघना. शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना. शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना. तरतमते उमजेना उमजेना सत्य उमजेना
शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना, शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना. स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त, भ्रमले हे चित्त, रुजतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त, द्रोह हा प्रमत्त. निर्भयता जागावी हीच प्रार्थना, शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना, शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना. शुद्धी दे बुद्धी दे, दे दया घना, शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना, शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना. भारूड समाजात अनेक लोकांमध्ये जे रूढ झाले, बहुरूढ ते भारूड. संत परंपरेने साध्या साध्या रूपकांमधून तत्त्वज्ञान मांडण्याचे आणि समाजापर्यंत पोहोचण्याचे कार्य या भारुडांमार्फत केले. आज आपल्यासमोर सादर होणारे भारूड हे वरद सोनावणे या विद्यार्थ्याचे स्वरचित असून समाजातील तृतीयपंथी व्यक्तींच्या मानसिकतेचा ठाव घेणारे आहे. नमस्कार. आज मी आपल्यासमोर भारूड सादर करणार आहे. तशी भारूड ही अनेक संतांनी लिहिलेली आहे, रचलेली आहे. संत तुकाराम महाराजांनी भारूड रचलेली आहे, लिहिलेली आहे. संत एकनाथ महाराजांनी भारूड रचलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त एका विषयावरती मला नजर टाकावीशी वाटली. ज्या तृतीयपंथी लोकांचा आपण विचार करत नाही त्यांच्यावरती नजर टाकावीशी वाटली आणि म्हणून त्यांच्यावरती मी माझं भारूड रचलेलं आहे. भारुडाचं शीर्षक आहे अस्तित्व. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी यांच्यामध्ये असतात ते, वाचले तरी आपलेच असतात ते. जन्म त्यांचा साधारणपण असाधारण ते, दुःखाचे नाही तर सुखाचे हकदार असतात ते. माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई, तो तृतीयपंथी माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई. आपल्या घरात जर एखादं तृतीयपंथी बाळ जन्माला, त्याचे लक्षणं दिसल्यानंतर आपण त्याचा स्वीकार करत नाही, त्याला घरातून बाहेर काढून देऊन टाकत असतो. मग असं आपण का करत असतो? त्यांच्यावरती इतका अन्याय अत्याचार आपण का करत असतो? आईतली ममता, आईतली ममता त्यांच्यासाठी काहो वाटते आणि बाबालाही त्यांची काहो लाज वाटते, आणि बाबालाही त्यांची काहो लाज वाटते. बहीण भावाचं प्रेम त्यांच्या कानाशी बात नसावं, बहीण भावाचं प्रेम त्यांच्या कानाशी बात नसावं. त्यांना मी वाटतं ना आपलं एक कुटुंब असावं, कुटुंब असावं, कुटुंब असावं, कुटुंब असावं. कुटुंबावरतून एक प्रसंग आठवला. आत्ताच मनमाड ह्या गावात एका तृतीयपंथी महिलेबरोबर महेश नावाच्या माणसाने विवाह केला आणि त्या तृतीयपंथी महिलेला सुद्धा तिचं अस्तित्व, आयुष्य जगण्याकरता संधी मिळवून दिली. त्या घरातील कुटुंबातील लोकांनी तिचा स्वीकार केला आणि त्यांना सुद्धा त्यांचं आयुष्य जगण्याकरता एक संधी निर्माण करून दिली. मग आपण असं का करू शकतो? माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई, तो तृतीयपंथी माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई. त्यांना त्यांचा मान अपमान नसतो का हो, त्यांना त्यांचा मान अपमान नसतो का हो. पण आपण कधी त्यांचा विचारच करत नाही, साधं त्यांचं अस्तित्वही आपण मान्य करतो. जगण्याकरता प्रत्येकाला भाकरी गरजेची असते ना, जगण्याकरता प्रत्येकाला भाकरी गरजेची असते ना. पण ती भाकरी मिळवायला मात्र चाकरी गरजेची असते ना. पण ती चाकरी मात्र त्यांना का हो कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर उरत नाही. मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर उरत नाही. टाळी ते इतक्या हीन भावनेने आपल्या समोर येतात, टाळ्या वाजवतात, लारे बाबा दे रे बाबा असं म्हणून सुद्धा आपण त्यांचा विचार करत नाही. एवढे लाचार ते आपल्या समोर होतात, पण तरी सुद्धा आपण त्यांचा विचार करत नाही, त्यांचं अस्तित्व मान्य करत नाही. मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर उरत नाही. माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई, तो तृतीयपंथी माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई. चला आपण मिळून सारे त्यांचा स्वीकार करून पाहू. चला आपण त्यांच्या हक्क त्यांना मिळून देऊ. हक्कांवरतून आठवलं
गौरी सावंत नावाच्या तृतीयपंथी महिलेने स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी असा पर्याय समोर निर्माण केला व त्या तृतीयपंथी लोकांना न्याय मिळवून देण्याकरता एक पाऊल पुढे टाकलं. मग जर एक तृतीयपंथी महिला तृतीयपंथींकरता लढू शकते तर आपण स्त्री पुरुष माणसाने जर त्यांचा स्वीकार केला व त्यांना सुद्धा जगण्याची एक संधी समोर निर्माण करून दिली तर नक्कीच स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी यांच्यात समानता आलेली असेल आणि नक्कीच एक जग नव्या दिशेने वाटचाल केली असेल असं मला वाटतं. मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर दूरच नाही. माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई. चला आपण मिळून सारे त्यांचा स्वीकार करून पाहू. चला आपण मिळून सारे त्यांचा स्वीकार करून पाहू. चला आपण त्यांचे हक्क त्यांना मिळवून देऊ. माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई. तो तृतीयपंथी माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी यांच्यामध्ये असतात ते, किती नको असले तरीही आपलेच असतात ते. माणूस आहे ग बाई, माणूस आहे ग बाई. शेवटी एवढाच आशावाद आहे की प्रत्येक जण तृतीयपंथीयांचा सुद्धा तेवढाच मान सन्मान करेल आणि त्यांना सुद्धा न्याय मिळावा म्हणून धडपड करेल आणि नक्कीच स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी यांच्यात समानता येईल एवढाच आशावाद आहे. धन्यवाद. Thank you, Varat. Now, let us enjoy some group performance based on glorification of Lord Ganesha, Sharda, and Lord Shiva. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.
गुरुदेवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
यानंतर आपण चित्रपट गीतांच्यावर आधारित परफॉर्मन्स बघणार आहोत. द सोलो परफॉर्मन्स इज गिवन बाय सायमा शेख ऑफ HL इंग्लिश मीडियम स्कूल बेस्ड ऑन घूमर, अ राजस्थानी फोक. लावणीशिवाय कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. आता आपण संस्कृती कदम या विद्यार्थिनीने सादर केलेली लावणी पाहणार आहोत.
Again, we will enjoy a group performance based on Marathi folk song Pinga, and the performance is given by HL School Girl students. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा मला पिंग्यानी माला बोलवली रात घालवली पिंगा मला पिंग्यानी माला बोलवली रात घालवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा मला पिंग्यानी माला बोलवली रात घालवली पोरी पिंगा लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो हे लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसी सजी धजी देखो मेरे पिया की सांवरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद गे बाजे धुन झम झम झमाक झम नाच मन झम झम झमाक झम गे बाजे धुन झम झम झमाक झम नाच मन झम झम झमाक झम हे लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सांवरी जिया से बाबरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद गे बाजे धुन झम झम झमाक झम नाच मन झम झम झमाक झम गे बाजे धुन झम झम झमाक झम नाच मन झम झम झमाक झम पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा मेरे जिया में उतारी तूने तैनी पिया की कटारी हाँ तू जाने ये दुनियादारी मैं तो हूँ बस मोहब्बत की मारी जो पीर तेरी है सुबीर मेरी अरे दोनों की मांग लगे सुनी आधी आधी रात के बाजे धुन झम झम झमाक झम तो नाच मन झम झम झमाक झम के बाजे धुन झम झम झमाक झम तो नाच मन झम झम झमाक झम पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा कोविड महामारी एक ऐसा सत्य जिसने पूरी दुनिया को खुद से एक नई पहचान दे दी। हम सभी इस दौर से गुजर रहे हैं। पूरी दुनिया में इस महामारी के सामने जो डटकर खड़े रहे वो थे हमारे कोविड योद्धा। उनके ही सम्मान पर अगला परफॉर्मेंस पेश कर रहे हैं ओमकार ताले।
नन्ही सी हंसी भोली सी खुशी फूलों सी वो बाहें भूल गए। जब देश ने दी आवाज हमें हम घर की राहें भूल गए। हम सोए नहीं कई रातों से जाने वतन सा चांद बुझे। हमें नींद उसी दिन आएगी जब देखेंगे आबाद तुझे। अस्पताल में लोग इस बीमारी से अकेले लड़ते वक्त अपने परिवार का साथ चाहते हैं, पर ऐसे हालातों में हम ही हैं उनके डॉक्टर, हम ही उनका परिवार, हम ही उनकी हिम्मत और हम ही उनकी उम्मीद। मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने दवा से काम लिया। वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया। बीमार है जो किस धर्म का है हमसे न कभी ये भेद हुआ। सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ। जवान अपनी जान की बाजी लगाकर सरहद की सीमा रेखा की रक्षा कर रहे हैं, लेकिन भारत की जीवन रेखा की जिम्मेदारी अब हमारे हाथ है। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू। इस कोरोना के डर से लोग सिर्फ एक टच से घबराते हैं। हम डॉक्टर्स हैं, रोज मौत से हाथ मिलाकर आते हैं। मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने दवा से काम लिया। वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया। बीमार है जो किस धर्म का है हमसे न कभी ये भेद हुआ। सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ। थँक्यू ओमकार. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम पर्वाकडे आलेलो आहोत. आपण सर्व मान्यवर या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. विशेषतः पिंपळगाव स्कूल, HAL मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम शाळा आणि HAL कॉलेजचे विद्यार्थी व पालक यांचे आभार. तर कार्यक्रमाचा शेवट हा आपण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाने करणार आहोत. यासाठी HAL ज्युनियर कॉलेजचे श्री एकार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करावी. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जा
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला